नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की माघ पौर्णिमा पूजाविधी घरच्या घरी नेमकेपणाने कशी करावी. संपूर्ण मार्गदर्शन. माघ पौर्णिमा महत्त्व धार्मिक पार्श्वभूमी आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. माघ महिना स्वतःच स्नान, दान, जप आणि व्रतासाठी श्रेष्ठ मानला गेला आहे. या महिन्यातील पौर्णिमेला माघी पौर्णिमा, माघ स्नान पौर्णिमा असेही म्हटले जाते. ह्या दिवशी गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. भगवान विष्णू, शिव, सूर्यदेव तसेच सत्यनारायण ह्याची उपासना विशेष फलदायी ठरते. अन्नदान, वस्त्रदान, तीळ, गुळ दान ह्याचा फार मोठे पुण्य प्राप्त होते. पितृदेव, पूर्वज यांचे तर्पण केल्यास पितृदोष शांती मिळते. नंबर 2. माघ पौर्णिमेची तयारी कशी करावी. पूजापूर्व तयारी. आदल्या दिवशी करायची तयारी. घर स्वच्छ करणे, देवघर नीट लावणे, पूजा साहित्य एकत्र गोळा करणे, शक्य असल्यास सात्विक आहार घेणे, मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा संकल्प करणे. आवश्यक पूजा साहित्य काय आहे. तांब्याचा किंवा पितळी कलश, गंगाजल, स्वच्छ पाणी, हळदी, कुंकू, अक्षता, फुले, कमळ, झेंडू, तुळस हे फुले चालतील. धूप, दीप, अगरबत्ती, पंचामृत, दूध, दही, मध, साखर, तूप आणि नैवेद्य खीर, पुरणपोळी, फळे, तीळ, गूळ, तांदूळ, पांढरे वस्त्र किंवा वस्त्रदानासाठी कपडे, सुपारी, नारळ, दक्षिणा. नंबर 3. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळची विधी. ब्रह्ममुहूर्तावर स्नान. पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे अत्यंत पुण्यदायी स्नान आहे. स्नानाच्या पाण्यात तीळ, गंगाजल किंवा गोमूत्राचा थेंब घालावा. स्नान करताना खालील मंत्र म्हणावा. गंगेचं, यमुनेचं च गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेर जलेस्मिन् तंत्रिदी कुर स्वच्छ वस्त्र परिधान. शक्यतो पांढरी किंवा पिवळी वस्त्र परिधान करावीत. स्त्रियांनी ओले केस ठेवू नयेत. केस नीट आवरावेत. नंबर 4. संकल्पविधी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे. संकल्प कसा करावा. उजव्या हातात पाणी घ्या, अक्षता घ्या, फूल घेऊन म्हणावे. मम सर्व पाप क्षयपूर्वक श्री परमेश्वर पितर्थ माघ मासे शुक्ल पक्ष पौर्णिमाय माघ पौर्णिमा पूजा करिष्ये. यानंतर पाणी सोडावे. नंबर 5. कलश स्थापना विधी कशी करावी. कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्यात सुपारी, नाणे, अक्षता टाकाव्यात. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवावा. कलशावर कुंकू, हळद लावावी. हा कलश विष्णू किंवा शिवांचे प्रतीक मानला जातो. नंबर 6. मुख्य पूजा विधी. गणपती पूजन. सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा म्हणावे. भगवान विष्णू पूजन. विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमेस पंचामृत स्नान, तुळशीपत्र अर्पण करावे. विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो नारायणाय जप करावा 108 वेळा. भगवान शिव पूजन इच्छेनुसार करावे. शिवलिंगावर पाणी, दूध अर्पण करावे. ओम नमः शिवाय जप करावा. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा. ऐच्छिक पण श्रेष्ठ. घरात सुख समृद्धीसाठी सत्यनारायण कथा वाचावी. करणे फार शुभ मानले जाते. चंद्रपूजन. माघ पौर्णिमेच्या दिवशी विधी. संध्याकाळी चंद्र दर्शनानंतर पुढील विधी करावा. चंद्राला दूध, पाणी अर्पण करावे. पांढरी फुले अर्पण करावे. त्यानंतर मंत्र म्हणावा. दधिशख तुषाराभ श्रीरोदार वर्ष भवम नमामि शशिन सोम शभ मुकुटभूषणम. नंबर 8. दान धर्माचे महत्त्व. माघ पौर्णिमेला दान केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. श्रेष्ठ दान. तीळ, गुळ दान करावे. अन्नदान, वस्त्रदान आणि गरीब, ब्राह्मण, गरजू व्यक्तीस दक्षिणा दान करताना म्हणावे. इंधन मम. नंबर 9. तर्पण विधी. पूर्वजांसाठी ज्यांना पितृदोष, स्वप्नदोष, अडथळे येतात त्यांनी हा विधी करावा. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावे. त्यानंतर तांदळाचे पाणी अर्पण करावे. पितृमंत्र म्हणावे. यामुळे पूर्वज तृप्त होतात. आणि नंबर 10. नैवेद्य व आरती. नैवेद्य खीर, पुरणपोळी, फळे, सात्विक पदार्थ दाखवावा. त्यानंतर आरती करावी. विष्णू शिव आरती किंवा शेवटी सर्व देवांना नमस्कार करावा. उपवासाचे नियम आहे. जर व्रत असेल तर फलाहार, दूध, साबुदाणा, कांदा, लसूण टाळावा. व्रत संध्याकाळ चंद्रदर्शनानंतर सोडावे. नंबर 12. माघ पौर्णिमेचे आध्यात्मिक फायदे आहे. पापक्षालन, मानसिक शांती, आरोग्य लाभ होतो.
घरात सुख समृद्धी मिळते आणि पितृकृपा पण होते. मोक्षमार्गाची प्राप्ती होते. नंबर 13. काही महत्त्वाच्या सूचना आहे. पूजा श्रद्धेने करावी, दिखावा नको. शक्य तेवढे नियम पाळायचे. चूक झाली तर मनापासून क्षमा मागावी. माघ पौर्णिमा ही श्रद्धा, शुद्धता आणि सेवाभाव याचा संगम आहे. घरच्या घरी साध्या आणि पद्धतीने केली तरीही पूजा अत्यंत फलदायी ठरते. मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवून केलेली माघ पौर्णिमा पूजा आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.